सोमनाथ काका रगबले यूथ फाउंडेशनच्या वतीनं अयोध्या, काशी आणि प्रयागराज इथं 7 दिवसीय तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली आहे। सोमनाथ काका रगबले यूथ फाउंडेशनच्या वतीनं अयोध्या, प्रयागराज आणि काशी इथं 7 दिवसीय मोफत तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली आहे। शेळगी आणि सोलापूर शहरातील 1500 भाविकांना धार्मिक दर्शन घडवण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी आणि सोमनाथ रगबले यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोमनाथ रगबले यूथ फाउंडेशनच्या वतीनं येणाऱ्या 1 ऑगस्टला आपल्या शेळगी भागात, शेळगी, सोलापूर आणि परिसरातून जी काही लोक येणार आहेत अशा 1500 लोकांना आम्ही काशी, अयोध्या, प्रयागराज या तिन्ही ठिकाणी श्रावण मासामध्ये या श्रावणाचा आपल्या सगळ्यांना लाभ मिळावा म्हणून या प्रवासाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या आयोजनामध्ये जवळजवळ 1500 लोकांनी या ठिकाणी बुकिंग केलेले आहे आणि 1500 लोकांना घेऊन आम्ही 1 तारखेला या तिन्ही ठिकाणी प्रवासासाठी जाणार आहोत। या प्रवासाच्या मागचा निश्चितपणानं उद्देश हा एवढाच आहे की आपल्या या शेळगी दैठणे भागामध्ये व परिसरामध्ये जे गोरगरीब लोक आहेत त्यांना काशीचा प्रवास आहे हा प्रवास व्हावा। कित्येक लोकांना मरेपर्यंत हा प्रवास होत नाही। आपल्या गरीब भागातील लोकांना या प्रवासाचा लाभ मिळावा म्हणून अल्प दरामध्ये सगळ्यांच्या सोयीसाठी या प्रवासाचं संयोजन केलेलं आहे। दिनांक 1 तारखेला शुक्रवारी आमच्या स्पेशल ट्रेननं या ट्रेनमध्ये 20 बोगी आहेत आणि आमच्या जवळपास प्रत्येक बोगीला 5 स्वयंसेवक आहेत आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व भक्तांचं पूर्णपणे सोय या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला सर्व आपल्या पत्रकार बंधू व सर्व मान्यवरांनी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो। सोलापूर जिल्ह्यातला हा पहिला प्रयोग आहे आणि हा प्रयोग करायचा मान आम्हाला भेटतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता या तीर्थयात्रेला सोलापुरातून प्रारंभ होणार आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, माजी नगरसेवक किरण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। यात्रेच्या पहिल्या दिवशी प्रयागराजमध्ये पोहोचणार असून सकाळी त्रिवेणी संगम करून काशीला प्रस्थान करण्यात येणार आहे। त्यानंतर काशी इथं मुक्काम होईल। दुसऱ्या दिवशी सकाळी महादेव विश्वनाथ देवांचं दर्शन घेण्यात येणार आहे। संध्याकाळी गंगा आरती करून अयोध्येला प्रस्थान होईल। तिसऱ्या दिवशी पहाटे रामलल्लांचं दर्शन करून संध्याकाळी शरयू नदी काठी आरती होणार आहे। त्यानंतर सोलापूरकडं परतीचा प्रवास होणार आहे। या प्रवासासाठी सोलापूरहून 1500 भाविकांची नोंदणी झाली आहे। संपूर्ण प्रवासासाठी सुरक्षिततेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला अजय रगबले, शिवकुमार रगबले आदी उपस्थित होते।